की तुम्ही माझ्या परिसरामध्ये माझ्या वार्डामध्ये जर तुम्ही घर बांधताय, घरचे मोठी घरं बांधताय, ते मी तोडू देणार नाही आणि म्हणून मी त्या पद्धतीने मी वागलो आणि मी ते तोडू दिलं नाही. परंतु असे खंडीखोर लोक या ठिकाणी आहेत की ते कोणाच्या नावाने दाखवून दापट दाखवतात आणि पैसे उघडण्याचं काम या ठिकाणी करतात. तोडण्याचंही काम आणि पैसे मागतात आणि बांधण्यासाठी पण पैसे मागतात. परंतु मी तुम्हाला एकच सांगेन की ह्या ठिकाणी जो खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करत असतो त्यालाच आपण सहकार्य करा. कारण येणारा कालावधी हा राजकारणाचा नसून आपला नगरसेवक कोणता निवडावा, की नगरसेवक जर आपला चांगला निवडला गेला असेल तर आपल्या प्रभागाचा निश्चितपणाने विकास होतोय, लक्षात असू द्या. कारण वारे व्हायला लागलेले आहेत. पण आज खऱ्या अर्थाने सेक्टर 2 मध्ये आणि ऐरोली मध्ये सेक्टर 2 मध्ये वेगळे वारे व्हायला लागले. सामाजिक कार्याचा आपण बाऊ न करता शांतपणे दुर्गा माता मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून संतोष हलसे हा आपल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत होता आणि सामाजिक कार्य करता करता या विभागातील शिवसेनेचा विभाग म्हणून सुद्धा झाला. पण कुठं मीपणा त्याला कधी शिवला नाही. शेवटी आयुष्यामध्ये मनुष्य काय करतो, आपण जे चांगले काम करू त्याचेच लोक उवा पोवा करत असतात. बाकीच्या गोष्टीचा की कोणी काय जे चौगुले कोण आप्पा कोण हे कोणी पाहत नाही. आपण जे चांगलं काम करतो त्याच्याकडे लोकांचं लक्ष असतं. पण 2-3 अगोदर दिवसापासून मोठे मोठे बॅनर पाहिले, काही गोष्टी पाहिल्या तर तेव्हा मला वाटायला लागलं की टायगर अभी जिंदा आहे. नवी मुंबईमध्ये आपल्या सेक्टर 2 मध्ये आमचे शिवसैनिक झोपलेले नाहीत, शिवसैनिक आमचे जिवंत आहेत आणि ते आता त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण काही गोष्टी अशा असतात, काही गोष्टी बोलायच्या नसतात, पण कधी कधी बोलायला सुद्धा लागतं आणि ते बोलणं गरजेचं असतं. आज ऐरोलीमध्ये मला माहिती आहे की ऐरोली असे कुठलाही भाग असेल तर विजय चौगुले प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहतो, प्रत्येकाला पाठीशी उभा राहून त्यांना ताकद देतो. वेळ आली तर साम नाम दंड भेद वापरून तो माझा कार्यकर्ता, तो माझा स्नेही, तो कसा पुढे येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. शेवटी ते करणं पण गरजेचं असतं. जो कार्यकर्ता जी कार्य करतायत, मी बोलतो माझ्याकडे नेत्याची मला कोणाची गरज नाही पडलेली, नेते लोकांची गरज नाही पडलेली. आपल्या जे मुख्य नेते दादा एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार असतील, अशा लोकांना आपण जे काम करतोय, जे करतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचतंय तर आपल्याला दुसऱ्या लोकांना कोणाला काही गोष्टी बोलण्याची आपल्याला गरज नसते, काही गोष्टी सांगण्याची पण गरज नसते. कधी कधी मला वाटतं, मी कधी कधी लोकांना बोलतो, संजू तुला पण सांगतो, इथं नंतर बसले, रामाशीष बसले, मी कधी कधी कोणाला बोलतो की मी कधी पण माझा मोठेपणा गाजावाजा मी करायचा विचार नाही करत. आणि मी कधी कधी हे पण सांगतो, कोणी मला हलक्यात पण घेऊ नका. विजय चौगुलेला हलक्यात घेतल्यावर काय होईल त्याच्या नंतरची गोष्ट नंतर आहे. आणि एक काय सांगतो मी, पण या ठिकाणी तिकिटापेक्षा भावी नगरसेवकापेक्षा आज तुझा वाढदिवस आहे, तो वाढदिवस कसा आनंदात साजरा करायचा आहे ते कशा पद्धतीने साजरा कर. खरोखरच लोक तुझ्या पाठीशी. आज एवढी लोक पाहत असताना नाही तर आता काहीतरी कोणीतरी तुझ्यापासून चर्चा अफवा चालू करतील. संतोषनी तिकडनं भाडूतून लोक जमा केले, ते साण्यातवाडीतून आणले, चौगुले साहेबांनी चिंचपाड्यातून आणला, यांनी यादव नगर मधून आणले, असे उद्या प्रचार करणारे सुद्धा लोक असतील आणि लोक भेटतील सुद्धा. पण इथं पाहिल्यानंतर 90% लोक ही सेक्टर 2 मधील स्थानिक रहिवासी आहेत. हे माझ्या नजरेसमोर दिसते आणि सर्वांच्या नजरेसमोर प्रत्येकाला ओळखतच असतो. म्हणून कुठल्या गोष्टीची काही काळजी करायची गरज नाहीये. शेवटी आपण आपलं काम चांगलं काम करत राहा. चांगलं काम करत राहिल्यानंतर जनता आपल्या पाठीशी उभी राहील आणि पूर्णपणे ताकद देईल. आज तू चांगल्या पद्धतीने तुझा वाढदिवस साजरा करतो. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तू सर्वांना बोलवलंस. आज माझा वाढदिवस मेडिकल कॅम्प ठेवलेला, मेडिकल कॅम्पला डोळे तपासणी वगैरे सर्व ठेवलेलं आणि आज संध्याकाळी चौगुले साहेब जे आमचे सर्वे सर्व आहेत, चौगुले साहेबांच्या माध्यमातून एवढा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम
आम्ही ठेवलेला आहे आणि त्यांचा आशीर्वादमुळे एवढा मोठा वाटतं. आज चौधरी साहेबांनी नारळ फोडण्यासारखं झालेलं आहे. त्यांचा आशीर्वाद असला तर पुढे तो होईल, पण सध्या त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. पुढे काय घडेल काय न घडेल हे सर्वांना माहिती आहे. आता फक्त एक इशारा दिला त्यांनी सेक्टर 2च्या इशारा काढतोय, त्या माध्यमातून इशारा दिलेला आहे.